माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी अध्यक्षांच्या निवडीबद्दलचा जो प्रस्ताव मांडला आणि आपण आज या अध्यक्षपदी पुन्हा एकदा विराजमान झालात याबद्दल आपलं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो। खरं बघितलं तर गेल्या 2.5 वर्षामध्ये आपणास अत्यंत जवळून बघण्याचा योग या ठिकाणी मला प्राप्त झाला आहे। अध्यक्ष महोदय, एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व आणि आपला साधेपणा आणि सर्वांना घेऊन चालण्याचं जे कसब आहे हे आपण या ठिकाणी फार चांगल्या पद्धतीने सिद्ध केलं। महाराष्ट्राच्या या सभागृहाचं संपूर्ण देशामध्ये एक वेगळेपण आहे, वेगळं महत्त्व आहे आणि आपण म्हणूनच याला सार्वभौम सभागृह असं म्हणतो। या ठिकाणी डाव आणि उजवी दोन्ही बाजू सांभाळत असताना सत्ता पक्ष आणि विरोधी पक्षाला न्याय कसा देता येईल हे करत असताना आपलं व्हिजन आणि त्यामध्ये असलेला जो एस्थेटिक सेन्स आहे यावर सुद्धा आपलं कौतुकच या ठिकाणी केलं पाहिजे। अनेक लोकांनी या पदावर काम केलं, पण आपण ज्या पद्धतीनं या पदाची गरिमा राखून या पदाचा जो सन्मान ठेवला निश्चितच कौतुकास्पद आहे। अध्यक्ष महोदय, मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की तरुणपणी आपल्याला हे अध्यक्षपद प्राप्त झालं आणि तेच तारुण्य या सभागृहात सुद्धा राहावं अशा पद्धतीनं आपण गेले 2.5 वर्ष या ठिकाणी काम केलं आणि पुढेही या ठिकाणी तसंच करत राहाल या ठिकाणी असं मला आपल्याकडनं अपेक्षा आहे। या सभागृहामध्ये बोलत असताना अनेक प्रश्न सन्माननीय सदस्य मांडतात आणि त्या प्रश्नांना मंत्री महोदय आणि इतर मुख्यमंत्री महोदय हे त्याला आश्वासनं सुद्धा देतात आणि हे देत असताना त्याची पूर्तता होते किंवा नाही याची प्रक्रिया असतानाही अनेकदा त्याचे उत्तर अनुत्तरित राहतात, त्यामुळे त्याची सुद्धा काळजी या ठिकाणी घेतली पाहिजे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की सभागृहात येत असताना ज्या अडीअडचणी लॉबीमध्ये होतात त्याचा अनुभव आम्हाला सुद्धा या ठिकाणी आलेला आहे आणि धक्के मुक्के बसतात हो या ठिकाणी येत असताना अध्यक्ष महोदय। त्यामुळे ज्या सूचना या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी मांडली आहे त्याचं मी या ठिकाणी समर्थन करतो। एक या ठिकाणी सांगावं असं मला वाटतं की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख या ठिकाणी वारंवार झाला। माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलं, परंतु वस्तुस्थिती काय आहे याकडे सुद्धा लक्ष पुरवलं पाहिजे। 26 नोव्हेंबर 1949 साली जेव्हा संविधान सभेमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानावर आपलं शेवटचं भाषण करत होते, त्या भाषणात त्यांनी काय म्हटलं होतं की मी धन्यवाद देऊ इच्छेन या देशाच्या पंतप्रधानांना, मी धन्यवाद देऊ इच्छेन डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना, मी धन्यवाद देऊ इच्छेन काँग्रेसच्या तमाम सदस्यांना की त्यांनी मला या ठिकाणी हे संविधान मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली। एवढंच नव्हे तर त्यांनी मला सहकार्य सुद्धा त्या ठिकाणी केलं, त्यामुळे मी या देशाचं हे संविधान एक चांगलं संविधान या देशाला देऊ इच्छितो। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी काँग्रेस हे जडतं घर आहे असंही म्हटलं गेलं, उल्लेख झाला या ठिकाणी। मी सांगू इच्छेन की 26 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिल्यानंतर अर्पण केल्यानंतर 11 जानेवारी 1950 रोजी मुंबई शहर उपनगर दलित फेडरेशनच्या वतीनं मुंबईतील नरे पार्क मैदानावर त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला होता। त्यावेळेला ते काय म्हणाले की पूर्वी आपले राजकारण हे शत्रुत्वाच्या पायावर चाललेले होते, काँग्रेसवाले आपण काँग्रेसवाल्यांना शत्रुपणाने मानत होतो। माझ्या दृष्टीने पूर्वीचे अस्पृश्य वर्गाचे सर्व पुढारी थोड्याशा संकुचित दृष्टिकोनाने पाहत होते व तसेच वागत होते। मीही या दोषाला थोडा बहुत पात्र होतोच। आमचे काय होईल, हिंदूंच्या हाती राज्यसत्ता जाईल तर काय होईल असे आम्हाला वाटत होते, पण राजकारणाचा रोख आता बदललाच पाहिजे हे मी म्हणत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन भाषणे खंड 18
भाग 3 पृष्ठ क्रमांक 194 व 195 वर आहे. दुसरं असं की ज्याबद्दल या ठिकाणी मांडण्यात आलं की 1948 सालच्या लखनौ अधिवेशनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे म्हटलं होतं की काँग्रेस पक्षाची स्थिती आग लागलेल्या घरासारखी आहे. पण याच भाषणात त्यांनी असंही म्हटले होते की काँग्रेस बरोबर लढा पुकारण्याची अध्यक्ष महोदय मला संबोधून द्या. ही वेळ नव्हे. मी काँग्रेसचा टीकाकार आहे खरे, पण त्याचबरोबर विरोधासाठी विरोध करणे मला कधीही मान्य नाही. सहकार्याने आपणास लाभ होत असेल तर सहकार्याच्या भावनेने वागले पाहिजे. पेज नंबर 91 आणि 195 व्हॉल्यूम 18 पार्ट 3. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय यांचं मी वक्तव्य मध्ये ऐकलं. कुठतरी ते भाषण देत होते. ते म्हटले की आम्हाला बहुमत मिळालं आहे, चांगली गोष्ट आहे, पण बहुमताने आम्ही स्वतःला फार मोठं करून घेणार नाही, तर आम्ही सन्मानानं आमच्या विरोधी पक्षाला सुद्धा सन्मान देऊ, या ठिकाणी बरोबरीने वागवू आणि अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे. मी स्वागत करतो आपल्या या सभागृहात अशीच वागणूक आम्हाला या ठिकाणी मिळेल ही अपेक्षा करतो आणि आपलं अभिनंदन करतो. धन्यवाद. चला शेवटचं विश्वजित कदम. धन्यवाद अध्यक्ष महोदय. या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो आपला या विधानसभेचा अध्यक्ष म्हणून जी आपली निवड केलेली आहे, त्या निवडीवरून जे आपलं प्रस्ताव इथे मांडलेला आहे त्याला अनुमोदन करून आपलं अभिनंदन करण्याचा या ठिकाणी मी आज इथे माझं मनोगत मांडणार आहे. अध्यक्ष महोदय, माझ्यासह या विधानसभेमध्ये अनेक तरुण आमदार इथं सदस्य म्हणून या निवडणुकीच्या प्रक्रियेतनं निवडून आलेले आहेत आणि आम्हा सर्वांना आनंद आहे, अभिमान आहे की आमच्या पिढीतले एक तरुण सदस्य म्हणून आपली पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेवर अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. वास्तविक पाहता गेल्या काही वर्षांपासून या सभागृहाचा सदस्य म्हणून या सभागृहामध्ये काम करत असताना आपल्याबरोबरही काम करण्याचा एक सहवास आम्हाला मिळाला आणि त्यातून एक तरुण तडफदार सदस्य हे विधानसभेचं अध्यक्षपद किती समर्थपणे सांभाळू शकतं याचा विधिमंडळाचा कामकाज करत असताना आम्हा सर्व विधिमंडळातल्या सदस्यांना अनुभव आला. माझ्या आधीच्या सर्व वक्त्यांनी या विधिमंडळाची आणि अध्यक्षपदाची परंपरा आणि याचा गौरवशाली इतिहासाचा उल्लेख अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्या सर्वांच्या समोर मांडलेला आहे आणि म्हणून मी त्याचा पुनरुच्चार करत नाही. परंतु आपल्या महाराष्ट्रातून जे पहिले विधानसभेचे अध्यक्ष झाले आणि ते पुन्हा लोकसभेचे अध्यक्ष झाले, ह्या मानापासून ते आता देशातील सर्वात तरुण विधानसभेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या सर्वात विधिमंडळाच्या इतिहासातील सर्वात तरुण विधानसभेचे अध्यक्ष म्हणून हा आपल्याला मान मिळालेला आहे. आपण BCom LLB आहात, वकिलीच्या क्षेत्रामध्ये आपलं नाव या मुंबईच्या हायकोर्टामध्ये आणि त्या क्षेत्रामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण गाजवलेलं आहे, यात कुणाच्यात काही दुमत नाही. गेल्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये जेव्हा आम्ही सर्व विधिमंडळाचे सदस्य निवडून येतो त्या प्रत्येक सदस्य आपल्या विधानसभा मतदारसंघ, जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न हे विधिमंडळाच्या माध्यमातून सरकार दरबारी मांडण्याचा एक मनापासून प्रयत्न करत असतो. सभागृह चालत असताना 288 सदस्यांना न्याय देण्याची भूमिका ही देणं तसं सोपं नाही, परंतु आम्ही पाहत होतो की भलं सभागृहाचं कामकाज कधी प्रसंगाला 7 वाजेपर्यंत, रात्री 10-11 वाजेपर्यंत जरी चालत असलं तरी त्या सभागृहाच्या कामकाजाच्या माध्यमातून सर्वांना आपापला जो काही आवाज उठवण्याची संधी आपण देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. अध्यक्ष महोदय, ज्या कुलाबा विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व आपण करत आहात त्याच्यामध्येच हा विधानसभेचं विधिमंडळ आहे आणि मंत्रालयाचं या ठिकाणी इमारत आहे, आम्हा सर्वांना ज्ञात आहे आणि म्हणून जे काही महाराष्ट्राचा आवाज इथे या ठिकाणी मांडण्याचं काम आम्ही करतो ते आपल्या विधानसभेमधनं आम्ही या ठिकाणी करत असतो, याचाही आम्हाला सातत्याने भान आहे. मला वाटतं मुख्यमंत्री महोदयांनी आज आपल्या प्रस्तावाचं भाषण करत असताना अत्यंत चांगले काही मुद्दे या ठिकाणी मांडलेले, त्याला आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय अजितदादांनी त्या ठिकाणी दुजोरा दिलेला आहे. आणि अध्यक्ष महोदय, खरोखरच आमच्यासारख्या तरुण आमदारांना एक भावना वाटते की या विधिमंडळाचं कामकाज हे अनेक प्रश्न आहेत, महाराष्ट्राच्या जनतेचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, तरुण पिढीचे, आमच्या माता भगिनींचे, हे प्रश्न वेगवेगळ्या क्षेत्रातले मांडत असताना कुठेतरी इथं सभागृहाची जी गरिमा आहे ती पाळणं, त्याचं पावित्र्य पाळणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मी जेव्हा
सभागृहाचा सदस्य नव्हतो तेव्हा 1999 पासून 2019 पर्यंत या गॅलरीमध्ये आमचे वडील स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब किंवा स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब, आदरणीय स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब असे अनेक दिग्गजांची भाषणे या सभागृहात आम्ही ऐकलेले. आदरणीय राणे साहेबांचंही विरोधी पक्ष नेते म्हणून या ठिकाणी आम्ही सभागृहात मांडलेले. आदरणीय फडणवीस साहेब 1999 पासून सभागृहाचे सदस्य झाले आणि त्यांच्या तरुण पिढीतली सुद्धा अनेक चांगली भाषणं आम्ही या सभागृहात ऐकलेली. परंतु ती जी प्रतिष्ठा भाषणांना होती, ती जी प्रतिष्ठा बोलणारा नव्हती, एकमेकांना मान सन्मान आदर देण्याचं, एकमेकांचं ऐकून घेण्याचं, ती प्रतिष्ठा कुठेतरी गेल्या काही वर्षात कमी झाली. आरे रावी बोलण्याची, एकमेकांवर ह्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीचे आरोप करण्याची पद्धत जी राजकीय पटलावर बाहेर होते ती आता सभागृहामध्ये येऊ लागलेली आहे. ह्याची कुठेतरी आम्हाला शोकांतिका वाटते. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, जर ह्या पुढीलच्या काळामध्ये आता पुढे 5 वर्ष आपलं सरकार या महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला महाराष्ट्राच्या लोकांची सेवा करण्याची संधी दिल्याचा भान ठेवून आपण सगळे सत्ताधारी पक्षातले मंत्री आणि सगळे पदाधिकारी वागतील अशी आम्हाला निश्चितपणे अपेक्षा आहे. परंतु या सभागृहामध्ये सुद्धा सत्ताधारी पक्षातले आमदार, आम्ही विरोधी पक्षातले किती लोक जरी असलो तरी आम्ही आपल्या लोकांचे, माझ्या मतदारसंघातले जिल्ह्यातले प्रश्न आम्ही मांडत आहोत. महाराष्ट्रातल्या जनतेचे जे काही कधी चुकून सरकारच्या लक्षात येत नाही काही गोष्टी, त्या मांडण्याची भूमिका आम्ही पार पाडत आहोत. ह्याचा भान ठेवून कुठेतरी समजूतदारपणे हा सभागृहाचं कामकाज चालवलं आणि तुमच्या अध्यक्षतेखाली निश्चितपणे तुम्ही ते चालवाल हा मला विश्वास आहे. अध्यक्ष महोदय, मला एवढंच बोलायचं की खरंच तुम्हाला ही संधी मिळाली, आम्हाला मनापासून आदर आहे, आनंद झालाय की पुन्हा एकदा ही संधी मिळाली. कदाचित तुमच्या मनात वेगळं असेल, कदाचित तुम्ही राज्यात मंत्री म्हणून एका चांगल्या खात्याची तुम्हाला जबाबदारी मिळाली असेल. शेवटी तो तुमच्या पक्षाचा निर्णय. महाराष्ट्राला एक तरुण मुख्यमंत्री मिळालेले, त्यांच्या जोडीला हे 2 या ठिकाणी अनेक अनुभवी सहकारी आहेत. आमच्या आम्हाला मार्गदर्शन करणारे आमच्या पक्षातले आणि विधिमंडळातले अनेक ज्येष्ठ अनुभवी काही सहकारी आहेत. परंतु मला खरोखरच विनंती करायची अध्यक्ष महोदय की कुठेतरी सभागृहातलं जे काही विधिमंडळातली जी गर्दी आहे, निष्कारण येणारी जी गर्दी आहे, फोटोग्राफ घेतात, वेळ वाया घालवतात, ही गर्दी कुठेतरी त्याच्यावर अंकुश ठेवावं. सभागृहाचं कामकाज चांगल्या पद्धतीने चालवं. आम्हाला तुम्ही संधी दिलीच, पण ह्यापुढे अधिक संधी द्यावी जेणेकरून आम्ही आमच्या भावना, या महाराष्ट्रातल्या लोकांच्या जनतेच्या भावना या ठिकाणी मांडू. अध्यक्ष महोदय, तुम्ही अत्यंत चांगलं काम केलं. अनेक गोष्टींमध्ये मंत्री असो, अध्यक्ष असो, ह्यावेळी कॉन्ट्रोवर्सी होतच असतात. मागच्या 2.5 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक काही गोष्टी घडल्या, त्याच्यातनं तुम्ही कसं या ठिकाणी शांत चित्ताने तुमचा मार्ग काढला खरं आम्हाला माहित नाही. परंतु जे काही घडलं, येणारा इतिहास किंवा येणारा भविष्यकाळ सांगेल जे घडलं ते चांगलं घडलं का चुकीचं घडलं. पण मला माहिती आहे तुम्ही कायदे तज्ञ असल्यामुळे, वकील असल्यामुळे तुम्हाला जे योग्य वाटलं तुम्ही त्या पद्धतीने निर्णय दिला. मला एवढंच म्हणायचं आहे, येणाऱ्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये एक महाराष्ट्राच्या लोकांचा, तरुण पिढीचा आणि आमच्या माता भगिनींचा आवाज उठवण्याकरता इथे मला खात्री आहे मुख्यमंत्र्यांनी खूप चांगला विषय आज मांडला की आम्ही आता जास्तीत जास्त संवाद साधू. आणि खरोखरच हा संवादाचा अभाव आम्हाला गेल्या काही वर्षांपासून दुर्दैवाने पाहायला मिळाला. ते दुर्दैव पुढच्या 5 वर्षात घडू नये. हा संवाद जास्तीत जास्त व्हावा, महाराष्ट्राच्या विकासासाठी व्हावा, महाराष्ट्राच्या जनतेच्या, गोरगरिबांच्या, सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी व्हावा. एवढेच मी एक प्रामाणिक विनंती करतो. पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या तरुण पिढीचं नेतृत्व म्हणून आणि तरुण सदस्य म्हणून तुम्हाला पुन्हा जी संधी मिळाली, त्याचं जे तुम्ही चांगलं चीज करता त्याबद्दल तुमचं अभिनंदन करून इथंच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. रोहित पाटील 1 मिनिटात करा, बोला. अध्यक्ष महोदय, मी आज आपल्या अभिनंदनाच्या ठरावावरती बोलत असताना मनापासून अभिनंदन करतो. आज या देशाचं वेगळेपण टिकून आहे त्याचं कारण असं आहे की अनेक शाया या देशानं बघितल्या, पण लोकशाही अत्यंत महत्वाची शाही या देशाच्या वाट्याला आली आणि संबंध जगामध्ये आपलं देश स्वतःचं वेगळेपण टिकवू शकला, वेगळेपण निर्माण करू शकला. त्याचं दुसरंही कारण असं आहे की संसदीय पद्धत जी आपण कमावली त्या संसदीय पद्धतीमुळे आपल्या लोकशाहीला एक वेगळं महत्त्व निर्माण झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो एकमताचा अधिकार आपल्याला सर्वांना दिला, त्या एकमताच्या माध्यमातून आपण जो अधिकार आपल्याला मिळाला त्याच्या माध्यमातून इथं सर्व सन्मान्य सदस्य बसलेले आहेत. अध्यक्ष महोदय, मी आपलं अभिनंदन करत असताना आपल्याला विनंती करेन की आपण जसा सर्वात तरुण अध्यक्ष होण्याचा मान पटकवलेला आहे तसा मी सुद्धा सर्वात तरुण सदस्य म्हणून
या विधिमंडळामध्ये बसण्याचा मान पटकवलेला आहे. त्यामुळे तरुण अध्यक्ष म्हणून तुमचं सर्वात तरुण विधिमंडळाच्या सदस्याकडे बारीकपणाने लक्ष असेल अशी विनंती सुद्धा मी आज या ठिकाणी करतो. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, तुमचं लक्ष माझ्याकडे असावं याचं दुसरं कारण असं आहे की आपण सुद्धा एक निष्णात वकील आहात. आम्ही सुद्धा वकिली पूर्ण करतोय. एक नंबर बाकावरती बसलेल्या वकिलांकडे जसं तुमचं लक्ष असतं तसं याही वकिलाकडे लक्ष असू दे अशी सुद्धा विनंती अध्यक्ष महोदय मी आपल्याला करतो. अगदी या सदनाची आपण इतिहास बघितला तर डॉक्टर स्वर्गीय मावळकर साहेब असतील यांनी 1937 साली पहिल्यांदा अध्यक्षपद भूषवलं आणि त्याच्यानंतर त्यांनी चांगलं काम केलं म्हणून लोकसभेचं अध्यक्षपद भूषवण्याची संधी सुद्धा त्यांना मिळाली. पण आपण सर्वात चांगलं काम गेल्या 5 वर्षामध्ये, गेल्या 2.5 वर्षामध्ये केलेलं आम्ही सर्वांनी बघितलं. त्यामुळं परंपरेप्रमाणे फडणवीस साहेब, आपण सुद्धा अध्यक्ष महोदयांना दिल्लीला पाठवायला काही हरकत नव्हती अशी सुद्धा विनंती मी आज या ठिकाणी करतो. मी अध्यक्ष महोदय आपल्याला एक सांगेन की या सदनाची गरिमा राखत असताना अनेक मोठी नावं या सदनामध्ये घडली. अनेक मोठी परंपरा, खूप मोठी परंपरा या सदनाने निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि तशा काळामध्ये आपली कारकीर्द जर बघितली तर आपण चांगलं काम आतापर्यंत सदस्य म्हणून केलेलंच आहे. पण या पुढच्या काळामध्ये सुद्धा विरोधी पक्षावरती आपलं लक्ष असेल. विरोधी पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या हिताच्या ज्या मागण्या येतील त्या मागण्या आपण मान्य कराल, पूर्ण कराल. आमच्या मागण्या लक्षामध्ये घेत आपण आम्हाला सुद्धा न्याय द्याल अशी विनंती मी सुद्धा या ठिकाणी करतो. हंगामी अध्यक्ष म्हणून कोळंबकर साहेबांनी काल परवा आमच्या सर्वांची शपथ घेतली. मी साहेबांचं मनापासून आभार मानतो की माझ्या आयुष्यातली सर्वात प्रथम आमदारकीची शपथ मला त्यांच्या माध्यमातून घ्यायला मिळाली. त्याबद्दल सुद्धा मी साहेबांचं मनापासून आभार मानतो. आदरणीय फडणवीस साहेबांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. फडणवीस साहेब, संत तुकारामांच्या वाणीतून एक अभंग आलेला आहे की अमृताहुनी गोड तुझे नामदेवा. आता संतांच्या वाणीतून सुद्धा आपलं नाव इतक्या गोड पद्धतीने घेतलं गेलेलं आहे. त्यामुळं पुढच्या काळामध्ये काम करत असताना तुम्ही विरोधी पक्षाला गोड पद्धतीची वागणूकच द्याल अशी विनंती सुद्धा मी आज या ठिकाणी आपल्याला करतो. आणि फडणवीस साहेब, अमृताहुनी गोड मी मुद्दामच म्हणलं कारण पुराणामध्ये सुद्धा अमृताला एक वेगळं महत्व होतं आणि आजही अगदी मी आपल्याला फडणवीस साहेब विनंती करेन की विरोधी पक्षाला सुद्धा आपण सहकार्य कराल. आदरणीय शिंदे साहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, सन्मान्य सदस्य असतील, यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. आणि येत्या काळामध्ये अध्यक्ष महाराज, माझी आपल्याला विनंती असणार आहे की अनेक लोकांशी चर्चा केल्यानंतर वेगवेगळ्या ज्या समित्या गठीत होतात त्या समित्यांच्या माध्यमातून चांगलं कामकाज या सदनामध्ये व्हावं अशी सुद्धा विनंती मी आपल्याला करतो. कारण अनेक आमदारांकडून, अनेक सदस्यांकडून असं आम्हाला ऐकायला मिळालं की जी आश्वासनं अधिवेशनाच्या दरम्यान दिली गेली त्या आश्वासनांची पूर्तता होत नाही. त्यामुळे आश्वासन समिती असेल किंवा इतर समित्या असतील याचं सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने वचक त्यावरती ठेवावा आणि त्या माध्यमातून सन्मान्य सदस्यांना न्याय देण्याची भूमिका आपण सर्वांनी घ्यावी. चांगले कायदे या सदनामध्ये तयार व्हावेत. एक तरुण म्हणून माझी अपेक्षा असणार आहे की तरुणांना अभिप्रेत असलेला हा राज्य उद्या नवमहाराष्ट्र म्हणून घडत असताना आपण उद्याच्या राज्याला अभिप्रेत असलेले आणि 21व्या शतकाला अभिप्रेत असलेले कायदेच या विधिमंडळामध्ये तयार व्हावेत आणि या सर्व पुढच्या पिढीला न्याय देण्याची भूमिका या विधिमंडळाने घ्यावी एवढीच विनंती मी आपल्या सर्वांसमोर आज या ठिकाणी करतो. आणि पुन्हा एकदा अध्यक्ष महोदय, मी मनापासून आपलं अभिनंदन करतो. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, भारतीय संविधानाला 75 वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहेत. अशा वेळेला या सभागृहामध्ये एखादं स्पेशल सेशन संविधानावर चर्चेचं आपण ठेवावं अशी विनंती या ठिकाणी करतो. सभागृह नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस
यांनी माझी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव सभागृहात मांडला आहे। त्यावर उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे, माननीय श्री अजितदादा पवार, त्याचप्रमाणे दोन्ही बाजूचे सन्माननीय सदस्य श्री जयंत पाटील, माननीय श्री नानाभाऊ पटोले, माननीय श्री विजय वडेट्टीवार, माननीय श्री सुरेश धस, माननीय श्री जितेंद्र आव्हाड, माननीय श्री नितीन राऊत, माननीय श्री रोहित पवार, रोहित पाटील, विश्वजित कदम यांनी या ठरावावर आपलं मतही मांडलेलं आहे। यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि माझे सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले। त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे सर्वप्रथम मनपूर्वक आभार मानतो। आपल्या सर्वांचे या 15व्या विधानसभेत स्वागत करत असताना या 15व्या विधानसभेत उल्लेखनीय कामगिरी होईल याबद्दल माझ्या मनात संपूर्ण विश्वास आहेच। भारताचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी, देशाचे कणखर गृहमंत्री माननीय श्री अमितभाई शाह आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री जे.पी. नड्डाजी, आमचे प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या शुभेच्छा आणि आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी, माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी आणि माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचे मार्गदर्शन प्राप्त करीत तसेच आपणा सर्वांच्या सदिच्छा सोबत घेत मी विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यभार नम्रपणे स्वीकारित आहे। या सर्वोच्च सदनाच्या अध्यक्षपदी आपण मला बिनविरोध निवडून आणण्यासाठी जे सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्व पक्षाच्या सन्माननीय गटनेत्यांचे आणि सभागृहातील सर्व सन्माननीय सदस्यांचे देखील आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो। आपली महाराष्ट्राची भूमी शूरवीरांच्या पराक्रमाने आणि साधू संतांच्या शिकवणीतून पावन झालेली आहे। त्या सर्वांच्या पवित्र स्मृतीस मी नतमस्तक होत वंदन करतो। छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणादायी स्मृतीस मी अभिवादन करतो। त्याचप्रमाणे आधी आपल्या विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आणि नंतर पहिल्या लोकसभेचे अध्यक्षस्थान भूषविलेले श्री दादासाहेब माळवणकर आणि अन्य सर्व दिवंगत माजी विधानसभा अध्यक्ष यांचे कृतज्ञ स्मरण करतो। आपल्या या 15व्या विधानसभेच्या कार्यकाळाचा प्रारंभ शनिवार दिनांक 7 डिसेंबर 2024 पासून झाला आहे। एका अतिशय महत्त्वाच्या अशा ऐतिहासिक टप्प्याच्या कालखंडात आपल्या या 15व्या विधानसभेचा कालावधी येत आहे। हे महत्त्वाचे ऐतिहासिक संदर्भ नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष म्हणून आपल्याला सांगताना मला अतिशय आनंद होत आहे। त्या दृष्टीने मी आणि आपण सर्वच स्वतःला भाग्यशाली समजूया। आज गेली 2.5 वर्ष या विधानसभेत विधानसभा अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना आपल्या सर्वांच्या सहकार्याने 14व्या विधानसभेत अनेक या विधानसभेच्या दृष्टीने, विधिमंडळाच्या दृष्टीने आणि राज्याच्या दृष्टीने महत्त्वाची कामं करण्याची संधी मला प्राप्त झाली आणि त्याचा उल्लेख थोडक्यात करणं आवश्यक यासाठी मी समजतो की ही सर्व कामं जी केली गेली आहेत ती केवळ या विधिमंडळातील सदस्यांसाठी महत्त्वाची नसून
राज्यातील गोरगरीब जनतेसाठी पण अत्यंत महत्वाची होती. आपल्या राज्यातील 13 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करत असताना 288 लोकप्रतिनिधी या सभागृहात आले आहेत आणि राज्यातील जनतेची आशा, आकांक्षा, इच्छा व्यक्त करणारं हे सभागृह आहे आणि त्यामुळे या सभागृहाचं गांभीर्य मी काय वेगळ्याने आपल्याला सांगण्याची गरज नाही आहे. या सभागृहात आज अनेक ज्येष्ठ सदस्य आहेत. कोळंबकर साहेबांसारखे 9 टर्म ज्यांनी या सभागृहात काम केलं आहे असे सदस्य आहेत आणि तसंच या सभागृहात जवळजवळ 78 पहिली टर्म ज्यांची आहे असे पण सदस्य आहेत आणि प्रत्येक जण आपल्या मतदारसंघातून जेथून आपल्याला विश्वासाने निवडून दिलेला आहे अशा लोकांची भावना, त्यांच्या अडचणी या व्यक्त करण्यासाठी या सभागृहात आलेले आहेत आणि त्यामुळे आपल्या सर्वांना योग्य न्याय देऊन, बोलण्याची संधी देऊन, आपापल्या मतदारसंघातील बांधवांचे प्रश्न मांडण्याची संधी देऊन या 13 कोटी जनतेला न्याय द्यायची जबाबदारी ही माझ्यावर निश्चितपणे आहे. आणि असं असताना आजच्या या विधानसभेचं एकूण चित्र जरी सत्तारूढ पक्षाच्या बाजूनी 237 सदस्य, विरोधी बाकांवरती असणारे सुमारे 50 सदस्य असले तरी या सर्व 288 सदस्यांना समान संधी देण्याची ग्वाही आज मी या सभागृहाला देतो. नाना संख्या जरी कमी असली तरी आवाज हा तुमचा कमी होणार नाही, ही जबाबदारी माझी राहील. गेल्या 2.5 वर्षात आपण या सभागृहातच नव्हे तर या विधिमंडळाच्या आवारात ज्या मूलभूत सुविधांचा विकास करायची गरज होती तो करायचाही प्रयत्न केला आहे. मला वाटतं 1980 मध्ये आपण या नवीन विधान भवनात आलो. आज जवळजवळ 45 वर्ष झाली आहेत. यापूर्वी रिगल सिनेमा जवळ असणारं काउन्सिल हॉल जे होतं त्या ठिकाणी आपण हा सभागृह असायचा. विधानसभेच्या बैठका तिथे व्हायच्यात. 1980 नंतर आपण या नवीन वास्तूत आलो आणि या वास्तूत आल्यानंतर इथे अनेक ऐतिहासिक अशा सभा झाल्या, बैठका झाल्या. परंतु ह्या आवाराचं इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट जे आहे ते जवळजवळ 45 वर्ष तसंच राहिलेलं दिसून आलं आणि तसं झाल्यानंतर एकूण या आवाराचा सुधार करून, इकडचे रेनोव्हेशन्स करून आपल्या विधिमंडळाला जो दर्जा प्राप्त असायला पाहिजे, तुमच्या भाषणातून, तुमच्या वक्तव्यातून आणि तुमच्या कार्यातून या विधिमंडळाला आणि या सभागृहाला अत्यंत उंच दर्जा आणि उंची मिळालेली आहे. परंतु त्याला शोभेल अशा फॅसिलिटीज या परिसरात निर्माण करायचा मी एक प्रयत्न केला आणि त्याकरता मला आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची, तसंच तत्कालीन फायनान्स मिनिस्टर आमचे वित्तमंत्री श्री अजित पवार साहेबांची आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची साथ नेहमीच प्राप्त झाली. त्याबद्दल मनापासून त्यांचे मी आभार मानतो. दादांनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे तेव्हा पण त्यांनी कधीच निधीची कमतरता विधिमंडळाला भासायला दिली नाही आणि आता पण त्यांनी तशीच ग्वाही देत विश्वास दिलेला आहे विधिमंडळाच्या कार्यासाठी आणि विधिमंडळाच्या सगळ्या कामांसाठी योग्य ते निधी देतील. त्याबद्दलही त्यांचे मनापासून मी आभार मानतो. सर्व सदस्यांनी एक खंत व्यक्त केली की या ठिकाणी गेली 2-2.5 वर्ष पेक्षा जास्त काळ, मला वाटतं आता जवळजवळ 6 वर्ष आपण आमदार निवासाची कमतरता आपल्याला दिसून येत आहे. मनोरा आमदार निवास, मॅजेस्टिक आमदार निवास हे दोन्ही आमदार निवास सध्या कंप्लीट रेनोव्हेशन खाली आहेत. आपण ते डिमॉलिश केलेले आहेत. तिथे नवीन काम चालू आहे. मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो की
येणाऱ्या 1 वर्षाच्या आत सुसज्ज असं नवीन मॅजेस्टिक आमदार निवास आपल्यासाठी उपलब्ध असेल आणि पुढच्या 2 वर्षात आपल्याला मनोरा आमदार निवास मधले सुसज्ज असे व्यवस्था आपल्याला दिसून येईल आणि मान्य विधानसभा विधान परिषद सदस्यांची जी गैरसोय होत आहे ती निश्चितपणे येणाऱ्या काळात दूर करण्याचं काम आम्ही करू. या विधिमंडळात गेल्या 2-2.5 वर्षात अनेक असे ऐतिहासिक कार्यक्रम आणि उल्लेखनीय कार्यक्रम या आपल्या विधिमंडळात झाले. जवळजवळ 23 वर्षांनंतर ऑल इंडिया प्रिसाइडिंग ऑफिसर्स कॉन्फरन्स ही महाराष्ट्रात आपल्या या विधान भवनात झाली. त्या कार्यक्रमासाठी देशाचे माननीय उपराष्ट्रपती, त्याचप्रमाणे लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे उपसभापती आणि इतर मान्यवरही उपस्थित होते. अशा प्रिसाइडिंग ऑफिसर्स कॉन्फरन्ससाठी ज्या वेळेला मी इतर राज्यांमध्ये गेलो, आंतरराष्ट्रीय स्तरावरती असणाऱ्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या या कॉन्फरन्सेससाठी जेव्हा मी गेलो, त्या वेळेला जेव्हा त्यांना समजलं की मी महाराष्ट्र विधानसभेचं प्रतिनिधित्व करत आहे, त्यावेळेला अनेक पीठासीन अधिकाऱ्यांनी जे आपलं महाराष्ट्र विधानसभेबद्दलचं मत मांडलं ते ऐकल्यानंतर खरोखरच अत्यंत अभिमान वाटला. सातत्याने सांगण्यात येतं की महाराष्ट्र विधानसभा आणि महाराष्ट्र विधिमंडळ हे या देशातली प्रीमियम लेजिस्लेटिव्ह बॉडी आहे आणि म्हणूनच तुमच्यावर आणि माझ्यावर ही अत्यंत महत्वाची जबाबदारी आहे. येणाऱ्या काळात ही उंची आणि ही प्रतिष्ठा जी या सभागृहाला प्राप्त झाली आहे ती उंची आणि प्रतिष्ठा कायम ठेवण्याची जबाबदारी ही तुम्हा आम्हावर आहे आणि येणाऱ्या काळात योग्यरित्या ही जबाबदारी आपण सर्व मिळून पार पाडू अशी मला खात्री आहे. सर्व सदस्यांनी इकडे आपापल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना, प्रश्न मांडत असताना अनेक वेळा बोलायची संधी द्यावी अशी विनंती केली आहे. मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे यापूर्वीही की जास्तीत जास्त वेळ या सभागृहाचं कामकाज चालावं, जास्तीत जास्त वेळ या सभागृहात सकारात्मक चर्चा व्हावी, जास्तीत जास्त संधी ही या सभागृहातील सर्व सदस्यांना प्राप्त व्हावी. आणि गेल्या 2.5 वर्षात मग तारांकित प्रश्न असोत अथवा लक्षवेधी सूचना असोत, मला वाटतं गेल्या 2.5 वर्षात नाना रेकॉर्ड ब्रेकिंग एवढ्या लक्षवेधी सूचना आपण घेतलेल्या आहेत चर्चेसाठी, विक्रमी. अनेक वेळेला मंत्रिमंडळात असलेले आपले सहकारी जे आहेत त्यांनी खंत व्यक्त केली की सकाळी तुम्ही 8:30 वाजल्यापासून रात्री 9:30 पर्यंत आम्हाला इकडे बसवता, किमान व्यवस्थित जेवणाची तरी सोय करा. ती सोय निश्चित केलेली आहे आणि त्यांचंही सहकार्य लाभलं. दादा अनेक वेळा व्यथित होऊन मला सांगायचे, तुम्ही काय लावलेले आहेत, नियमात 4 लक्षवेधी असताना तुम्ही दिवसाला 20-20, 25-25 लक्षवेधी लावतात. परंतु असं सांगितल्यानंतरही सर्वात जास्त वेळ या सभागृहात सत्तारूढ पक्षाकडनं मंत्री म्हणून उपस्थित राहणारे कोण असतील तर ते अजितदादा पवार हे मला दिसलेले. त्यामुळे मी हे चांगलं किंवा जास्त काम गेले 2.5 वर्ष करू शकलो कारण मला सत्तारूढ पक्षाकडनं आणि विरोधी बाकावरती बसलेल्या आमच्या सदस्यांकडनं योग्य सहकार्य प्राप्त झालं आणि म्हणूनच ही संधी मी सर्व सदस्यांना हे न्याय देऊ शकलो आणि असंच सहकार्य तुमच्या सर्वांकडनं येणाऱ्या काळातही मला प्राप्त होईल असा मला विश्वास आहे. या सभागृहात आपल्या सर्वांना, मला, तुम्हाला जनता आपापल्या मतदारसंघातले मतदार पाठवतात एक इच्छा अपेक्षा घेऊन. त्यांची इच्छा असते, अपेक्षा असते, आकांक्षा असते की आपल्या जीवनात बदल घडवण्यासाठी आणि आपल्या जीवनात सुधार आणण्यासाठी या सभागृहाच्या माध्यमातून आपल्याला न्याय मिळेल. आणि म्हणूनच जेव्हा या सभागृहात डेकोरम तोडून डिसरप्शन होतात त्यावेळेला मला अत्यंत मी व्यथित होतो आणि चिंता वाटते की संसदीय लोकशाहीवरती जर का आपल्याला
या राज्यातील आणि या देशातील नागरिकांचा विश्वास कायम ठेवायचा असेल आणि संसदीय लोकशाहीला जर का या देशात अधिक बळकट करायचं असेल तर अशा प्रकारचं डिस्रप्शन, अशा प्रकारचं डिस्टर्बन्स या सभागृहात होणं अत्यंत चुकीचं आहे आणि येणाऱ्या काळात या संसदीय लोकशाहीला अधिक बळकट करण्यासाठी तुम्ही सर्वजण या सभागृहात निश्चितपणे डेकोरम पाळाल, या सभागृहाची शिस्त पाळाल, योग्य वर्तणूक या सभागृहात ठेवाल आणि आपापल्या मतदारसंघातील लोकांना न्याय द्यायचं काम आपल्याकडनं होईल अशी प्रामाणिक मी इच्छा बाळगतो. आज या ठिकाणी आपल्या या सभागृहात आपलं मनोगत व्यक्त करत असताना मला निश्चितपणे सांगताना अभिमान वाटतो की आपल्या या सभागृहात मला 2 माजी अध्यक्षांचं मार्गदर्शनही वेळोवेळी लाभेल. त्यांचं आता काय तर आपलं मार्गदर्शन लाभेल याचीही मला संधी प्राप्त होईल आणि निश्चितपणे जेव्हा जेव्हा या सभागृहाला योग्यरित्या चालवण्यासाठी आपली मदत लागेल तेव्हा ती मदत आपण निश्चित कराल अशीही मी आज वळसे पाटील साहेबांना नादांना विनंती करतो. आणि अलीकडच्या काळात या राज्यात आपण अनेक वेळेला या सभागृहात आपण अनेक वेळेला बघितलेलं आहे की वॉकआउट होताना, सभात्याग होताना आपण बघितलेला आहे. परंतु मी आज एवढंच सांगू इच्छितो की सभात्याग करण्यापेक्षा अध्यक्ष म्हणून मी आपल्याला ही हमी देतो की आपलं मत मी संपूर्णपणे जाणून घेईन, सभागृहात मांडायची संधी देईन आणि अशा प्रकारचा सभात्याग सारखे प्रकार यापुढे तरी या सदनात न होत अशी मनापासून आपल्याला विनंती करतो. आणि विरोधी पक्ष हा किती महत्वाचा आहे, विरोधी पक्षाची बाजू जाणून घेणं हे किती आवश्यक आहे ह्याची मला कल्पना आहे आणि या 4 ओळीतनं ते मी व्यक्त करू इच्छितो. तुम पर कोई जबरदस्ती नहीं, तुम पर कोई जबरदस्ती नहीं कि तुम मेरी सारी बातें मानो, तुम पर कोई जबरदस्ती नहीं कि तुम मेरी सारी बातें मानो, मुझे सिर्फ इतना पता है कि मेरे लिए तुम बहुत जरूरी हो, अब आगे तुम जानो. निश्चितपणे या सर्व सदस्यांचं सहकार्य मला लाभेल आणि महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेला न्याय द्यायची संधी जी मला प्राप्त झाली आहे ती स्वग्नी योग्यरित्या त्याचा वापर करून तुमच्या सहकार्यातनं महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेला, बळीराजाला, मजूर कामगाराला आणि या राज्यातील सर्व लोकांना माझ्या हातनं न्याय प्राप्त होईल अशी इच्छा व्यक्त करतो. आणि परत एकदा तुम्ही जो मला पाठिंबा दिला आहे, तुम्ही माझ्यावर जो विश्वास ठेवलेला आहे त्याबद्दल मनापासून तुम्हा सर्वांचे आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री उदय सामंत, डॉक्टर संजय कुटे, सर्वश्री दिलीप वळसे पाटील, रवी राणा विश्वास यांचा मविष्य नियम 23 अन्वय प्रस्ताव. माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने पुढील प्रस्ताव मांडतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांच्या मंत्रिमंडळावर ही विधानसभा पूर्ण विश्वास व्यक्त करीत आहे. अध्यक्ष महोदय, आपल्या अनुमतीने मी पुढील प्रस्ताव मांडतो. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी गंगाधरराव फडणवीस यांच्या मंत्रिमंडळावर ही विधानसभा पूर्ण विश्वास व्यक्त करीत आहे. महोदय, मी आपल्या अनुमतीने पुढील प्रस्ताव मांडतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी गंगाधरराव फडणवीस यांच्या मंत्रिमंडळावर ही विधानसभा पूर्ण विश्वास व्यक्त करत आहे.
अध्यक्ष महोदय, आपल्या परवानगीने पुढील प्रस्ताव मी मांडत आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी गंगाधरराव फडणवीस यांच्या पूर्ण मंत्रिमंडळावर विधानसभेचा संपूर्ण विश्वास व्यक्त करीत आहे. प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांच्या मंत्रिमंडळावर ही विधानसभा पूर्ण विश्वास व्यक्त करीत आहे. प्रश्न असा आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांच्या मंत्रिमंडळावर ही विधानसभा पूर्ण विश्वास व्यक्त करत आहे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. सभागृहाची बैठक माननीय राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणानंतर 20 मिनिटांनी पुन्हा भरेल. राज्यपालांच्या अभिभाषणाची प्रत सभागृहाच्या पटलावर ठेवणे. महोदय, सोमवार दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी माननीय राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाची प्रत मी सभागृहाच्या पटलावर ठेवतो. माननीय राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाची प्रत सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने पुढील प्रस्ताव मांडतो. माननीय राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाबद्दल आम्ही या अधिवेशनाकरिता जमलेले महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. अध्यक्ष महोदय, पराग अळवणे विधानसभा सदस्य यांनी माननीय राज्यपालांनी अभिभाषणाकरिता मांडलेल्या आभार प्रदर्शनाच्या प्रस्तावाला मी अनुमोदन देतो. प्रस्ताव असा आहे की अध्यक्ष महोदय, माननीय अडवणी यांनी महामहिम राज्यपालांच्या अभिभाषणाच्या प्रस्तावास माझे अनुमोदन आहे. प्रस्ताव असा आहे की माननीय राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाबद्दल आम्ही या अधिवेशनाकरिता जमलेले महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. मान्य राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चा विधानसभेच्या 5वे हिवाळी अधिवेशन 2024 मध्ये घेण्यात येईल. मान्य राज्यपालांच्या आभार प्रदर्शनाच्या प्रस्तावास एका सदस्यास 10 पेक्षा अधिक सुधारणा देता येणार नाहीत अशी तरतूद महाराष्ट्र विधानसभा नियम 61 मध्ये करण्यात आली आहे. त्यास अनुसरून सर्व विधानसभा सदस्यांना असे कळवण्यात येते की ज्या सदस्यांना आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव सुधारणा द्यावयाच्या असतील त्यांनी सुधारणा कटाक्षाने सॉफ्ट कॉपीमध्ये ईमेल वर गुरुवार दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 6:15 वाजेपर्यंत पोचतील या बेताने पाठवाव्यात. विहित वेळेत प्राप्त न झालेल्या किंवा ऑफलाईन पद्धतीने प्राप्त होणाऱ्या सुधारणा कार्यवाहीतून वगळण्यात येतील. तसेच विधानसभा सदस्यांकरिता मान्य राज्यपालांच्या दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजीच्या अभिभाषणाची प्रत मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील या सचिवालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येत आहे. आभार प्रदर्शन प्रस्तावास सदस्यांकडून देण्यात येणाऱ्या सुधारणांच्या पुस्तिकेचे वितरण सन्माननीय सदस्यांना त्यांच्यासाठी राखीव असलेल्या टपालखान्याद्वारे मान्य राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेच्या पहिल्या दिवशी करण्यात येईल. याबाबतचे पत्रक भाग 2 या सचिवालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवणे. माननीय मुख्यमंत्री महोदय. माननीय अध्यक्ष महोदय,
मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 213(2) क अन्वये सन 2024चे महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 व 18 सभागृहासमोर ठेवतो. अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आले. विधानसभेने संमत केलेल्या विधेयकांना विधान परिषदेची संमती व दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाल्याचे जाहीर करणे. विधानसभेने संमत केलेल्या विधेयकांना विधान परिषदेची संमती व दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाल्या संबंधीची यादी सचिव वाचून दाखवतील. खालील विधेयके विधान परिषदेने कोणत्याही सुधारणेशिवाय संमत केली. सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 11, 12, 13 व 16. खालील विधेयके विधान परिषदेने कोणत्याही शिफारशीशिवाय परत केली. सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 17, 18, 19. खालील विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाली. सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 11, 12, 13, 16, 17, 18 व 19. शोक प्रस्ताव. मी पुढील प्रमाणे शोक प्रस्ताव मांडतो. उद्योगपती श्री रतन नवल टाटा, सर्वश्री मधुकर काशीनाथ पिचड, रोहिदास चुडामण पाटील, माजी विधानसभा सदस्य व माजी मंत्री, श्री बाबा जियाउद्दीन सिद्दीकी, माजी विधानसभा सदस्य व माजी मंत्री, श्री वसंतराव बळवंतराव चव्हाण, विद्यमान लोकसभा सदस्य व माजी विधानसभा सदस्य, सर्वश्री ज्ञानेश्वर रावसाहेब पाटील, निवृत्ती विठ्ठलराव उगले, रामकृष्ण रघुनाथ पाटील, उल्हास नथोबा काळोखे, अर्जुनसिंह पीरसिंह वळवी, हिराराम आत्मारामजी वरखडे, सीताराम भिकाजी दळवी, विजय उर्फ अप्पा दत्तात्रय साळवी व हरिश्चंद्र देवराम चव्हाण, माजी विधानसभा सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतीव्र दुःख व्यक्त करत आहे. आधुनिक भारतीय उद्योग विश्वाचे महर्षी पद्मविभूषण रतन नवल टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबईमध्ये झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईतील कॅम्पियन स्कूलमध्ये झाले. बिशप कॉटन स्कूल, शिमला तसेच न्यूयॉर्क शहरातील रिव्हरडेल कंट्री स्कूल मधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. 1959 मध्ये त्यांनी कॉर्नेल विद्यापीठातून ऍक्टिव्ह मध्ये पदवी प्राप्त केली. कैलासवासी रतन टाटा यांनी जवळपास 156 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेल्या टाटा उद्योग समूहाला खऱ्या अर्थाने 21व्या शतकात आणले आणि टाटा ही नाममुद्रा त्यांनी जगभर नेली. भारतरत्न JRD टाटांसारख्या अत्यंत प्रतिभाशाली उद्योजकांकडून टाटा समूहाची धुरा सन 1991 मध्ये रतन टाटांकडे आली. जग उदारीकरणाच्या उंबरठ्यावर असताना रतन नवल टाटा टाटा समूहाचे अध्यक्ष झाले. विमान वाहतूक, पोलाद, जीवनावश्यक वस्तू, वीज निर्मिती, मोटर निर्मिती, इलेक्ट्रॉनिक, दळणवळण, सौंदर्य प्रसाधने, हॉटेल्स, संशोधन क्षेत्र अशा अनेक विविध क्षेत्रामध्ये टाटा उद्योग समूहाला रतन टाटा यांनी उत्तुंग स्थान निर्माण करून दिले. टेटले हे ब्रिटिश चहा निर्मिती कंपनी, कोरस ही अँग्लो डच पोलाद निर्मितीची कंपनी तसेच जॅग्वार लँड रोवर ही ब्रिटिश
अलिशान मोटर निर्मिती कंपनी टाटानी अधिग्रहित करून जागतिक उद्योग क्षेत्रात भारतीय कंपन्यांना जागतिक स्तरावर मानाचे स्थान मिळवून दिले. एकीकडे औद्योगिक विश्वात एकाहून एक अशी यशाची शिखरे गाठत असताना रतन टाटा यांनी व्यावसायिक नीतिमत्तेचे कठोर पालन केले. धनिकांनी स्वतःसह समाजाचे विश्वस्त मानावे ही शिकवण त्यांनी कटाक्षाने अंमलात आणली. परिणामात सार्वजनिक आणि धार्मिक संस्थांना त्यांनी भरपूर सहाय्य केले. रतन टाटा केवळ उद्योगपती नव्हे तर ते जगभरात त्यांच्या सामाजिक कार्य व देशप्रेमासाठी सुद्धा ओळखले जात होते. आपल्या संपत्तीतील 60% जास्त हिस्सा त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रासाठी दान केले आहेत. मुंबईतील टाटा सामाजिक विज्ञान संस्था, हैदराबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस अशा अनेक संस्थांच्या उभारणीसाठी टाटांनी मोलाचे वाटा उचलला आहे. मुंबईतील IIT, अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठ, ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स विद्यापीठ अशा अनेक नामवंत शिक्षण संस्थांना रतन टाटा यांनी सढळ हाताने मदत केली. कोरोना महामारीच्या काळात देशाची अर्थव्यवस्था कठीण स्थितीतून जात असताना रतन टाटांनी 1,500 कोटी रुपये दान केले. डाव्या हाताने केलेल्या मदत उजव्या हाताला कळू नये आणि उजव्या हाताने केलेली मदत डाव्या हाताला कळू नये इतकी संवेदनशीलता रतन टाटा यांनी आयुष्यभर जपली. सामाजिक दायित्व कसे जपावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रतन टाटा हे होते. नैतिकता आणि उद्यमशीलता याचा अपूर्व संगम असलेल्या रतन नवल टाटा यांना अनेक सन्मानांनी गौरविण्यात आले होते. भारत सरकारने सन 2000 मध्ये त्यांना पद्मभूषण, सन 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने गौरवले होते. महाराष्ट्र शासनाने सन 2023 मध्ये त्यांना महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार प्रदान केला होता. जगातील अनेक संस्थांनी त्यांना विविध पुरस्कार प्रदान केले होते. इटली सरकारने ऑर्डर ऑफ मेरिट ग्रँड ऑफिसर तर जपान सरकारने ग्रँड कॉर्डन ऑफ द ऑर्डर ऑफ द रायझिंग सन हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले होते. अशा या देशप्रेम, धाडस, सेवाभावी वृत्ती, शास्त्रीय दृष्टिकोन, असीम नेतृत्व, निष्कलंक चारित्र्य, सभ्यता अशा सर्व गुणांचा समुच्चय असलेल्या उद्योग महर्षी बुधवार दिनांक 9 ऑक्टोबर 2024 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी मधुकर काशीनाथ पिचड यांचा जन्म 1 जून 1941 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील राजूर येथे झाला. त्यांचे शिक्षण BA पर्यंत झाले होते. कैलासवासी पिचड यांनी अखिल भारतीय आदिवासी परिषदेचे अध्यक्ष, अकोले तालुका एज्युकेशन संस्था तसेच राजूर आदिवासी उन्नती सेवा मंडळाचे विश्वस्त म्हणून कार्य केले होते. त्यांनी अगस्ती सहकार साखर कारखाना, अमृत सागर दूध संघाचे संस्थापक, संचालक म्हणूनही उत्तम कार्य केले होते. त्यांनी आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी विशेष योगदान केले होते. कैलासवासी पिचड हे अकोले पंचायत समितीचे सभापती तसेच अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे सदस्य होते. ते सन 1980, 1985, 1990, 1995, 1999, 2004, 2000 व 2009 असे 7 वेळा महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते.
त्यांनी आदिवासी विकास, पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसाय, परिवहन, वने इत्यादी खात्यांचे मंत्री म्हणून उत्तम कार्य केले होते. ते सन 1995 ते 1999 या कालावधीत महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेता होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शुक्रवार दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी रोहिदास चुडामण पाटील यांचा जन्म 13 जून 1940 रोजी जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर येथे झाला. त्यांचे शिक्षण BE पर्यंत झाले होते. कैलासवासी पाटील यांनी जवाहर शिक्षण संस्था व शिवाजी विद्या प्रसारक शिक्षण संस्था याची स्थापना करून अनेक माध्यमिक विद्यालये, वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालये सुरू केली. त्यांनी धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, धुळे जिल्हा दूध उत्पादक व कृषी पूरक उद्योग संघ, इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स कोऑपरेटिव्ह संस्था, जवाहर शेतकरी सूत गिरणी, जवाहर कुक्कुटपालन सहकारी संस्था, जवाहर विणकर व हातमाग सहकारी संस्थेचे संचालक म्हणून उत्तम कार्य केले होते. धुळे जिल्ह्यातील अनेक सहकारी तसेच शैक्षणिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. कैलासवासी पाटील सन 1978, 1980, 1990, 1995, 1999 व 2004 मध्ये धुळे जिल्ह्यातील कुसुंबा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. ते सन 1986 ते 1990 या कालावधीत महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. त्यांनी कृषी, महसूल, गृह, कामगार, ग्रामविकास, पाटबंधारे, गृहनिर्माण, पशुसंवर्धन तसेच संसदीय कार्य अशा विविध खात्यांचे मंत्री म्हणून उत्तम कार्य केले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी दुःखद निधन झाले. बाबा जियाउद्दीन सिद्दीकी यांचा जन्म 30 सप्टेंबर 1958 रोजी मुंबईतील बांद्रा येथे झाला. त्यांचे शिक्षण पदवीपर्यंत झाले होते. बाबा सिद्दीकी यांनी बाबा ऑर्गनायझेशन ऑफ सोशल सर्व्हिसेसची स्थापना करून अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविले. मुंबई उपनगरातील अनेक गरीब व होतकरू विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय केली. मुंबई उपनगरातील अनेक सामाजिक व सांस्कृतिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. सन 2000 ते 2004 या कालावधीत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचे ते अध्यक्ष होते. बाबा सिद्दीकी हे सन 1997 ते 1999 या काळात मुंबई महानगरपालिकेचे सदस्य होते. ते सन 1999, 2004 व 2009 असे 3 वेळा वांद्रे पश्चिम मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. त्यांनी सन 2004 ते 2008 या कालावधीत कामगार, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण तसेच अन्न व औषध प्रशासन खात्याचे राज्यमंत्री म्हणून उत्तम कार्य केले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शनिवार दिनांक 12 ऑक्टोबर 2024 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी वसंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1954 रोजी नांदेड जिल्ह्यात नायगाव येथे झाला. त्यांचे शिक्षण BCom पर्यंत झाले होते. कैलासवासी चव्हाण यांनी एज्युकेशन सोसायटी नायगाव या संस्थेद्वारे प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालये सुरू करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली होती. त्यांनी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, नायगाव सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणूनही कार्य केले होते. कैलासवासी चव्हाण
यांनी नायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, नांदेड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून कार्य केले होते. ते सन 2002 ते सन 2008 या कालावधीत महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. तर 2009, 2014 व 2014 ते 2019 या कालावधीत ते नांदेड जिल्ह्यातील नायगाव मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. ते 2024 मधील लोकसभेवरही निर्वाचित झाले होते. विधिमंडळाच्या अनेक समित्यांवर त्यांनी कार्य केले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे सोमवार दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी ज्ञानेश्वर रावसाहेब पाटील यांचा जन्म 26 नोव्हेंबर 1967 रोजी झाला. त्यांचे शिक्षण MSc पर्यंत झाले होते. कैलासवासी पाटील यांनी पारंडा नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून कार्य केले होते. शिवसेना पक्षाचे पारंडा तालुका प्रमुख म्हणून 9 वर्ष कार्य केले. त्यांचा पारंडा तालुक्यातील अनेक सामाजिक, शैक्षणिक तसेच सांस्कृतिक संस्थांशी निकटचा संबंध होता. कैलासवासी पाटील सन 1995 व 1999 मध्ये पारंडा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे बुधवार दिनांक 2 ऑक्टोबर 2024 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी निवृत्ती विठ्ठलराव उगले यांचा जन्म 6 फेब्रुवारी 1930 रोजी झाला. त्यांचे शिक्षण LLB पर्यंत झाले होते. कैलासवासी उगले यांनी बीड जिल्हा सहकारी बँकेचे संचालक म्हणून कार्य केले होते. त्यांनी श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, बल भीम महाविद्यालय तसेच आष्टी जनता वसतिगृहाचे संस्थापक म्हणून कार्य केले होते. बीड जिल्हा राष्ट्रीय शेतमजूर संघाचे सरचिटणीस, पंजाबराव कृषी विद्यापीठाचे सिनेट सदस्य, आष्टी येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेचे संस्थापक म्हणून त्यांनी कार्य केले होते. कैलासवासी उगले हे सन 1967 मध्ये बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर तसेच सन 1974 मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर निर्वाचित झाले होते. विधानमंडळाच्या अनेक समित्यांवर त्यांनी काम केले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे सोमवार दिनांक 28 ऑक्टोबर 2024 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी रामकृष्ण रघुनाथ पाटील यांचा जन्म 21 नोव्हेंबर 1943 रोजी जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्यातील थोर गव्हाण येथे झाला. त्यांचे शिक्षण BSc पर्यंत झाले होते. कैलासवासी पाटील यांनी जळगाव जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून कार्य केले होते. त्यांनी रावेर तालुका कापूस उत्पादक सेवा सहकारी संस्थेचे संचालक, पीक संरक्षण सोसायटी, थोर गव्हाण एज्युकेशन संस्था तसेच नागरिक नियोजित बँकेचे संचालक म्हणून उत्तम कार्य केले होते. कैलासवासी पाटील सन 1980 मध्ये रावेर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शुक्रवार दिनांक 8 नोव्हेंबर 2024 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी उल्हास नथोबा काळोखे यांचा जन्म 21 ऑगस्ट 1947 रोजी पुणे येथे झाला. त्यांचे शिक्षण मॅट्रिक पर्यंत झाले होते. कैलासवासी काळोखे यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त, सुवर्णयुग सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून कार्य केले होते. सन 1974 ते 1985 या कालावधीत त्यांनी पुणे महानगरपालिकेचे सदस्य म्हणून कार्य केले. महानगरपालिकेच्या विविध समित्यांवर त्यांनी कार्य केले होते. कैलासवासी काळोखे हे सन 1985 मध्ये कसबा पेठ मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शनिवार दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी अर्जुनसिंह पीरसिंह वळवी यांचा जन्म 15 ऑगस्ट 1951 रोजी
नंदुरबार जिल्ह्यात तळोदा तालुक्यातील जिरी येथे झाला. त्यांचे शिक्षण MSc पर्यंत झाले होते. कैलासवासी वळवी यांनी जिरी ग्राम पंचायतीचे सरपंच, तळोदा पंचायत समितीचे सदस्य, तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, सोरापाडा विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक म्हणून उत्तम कार्य केले होते. आदिवासी समाजाच्या आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांनी प्रयत्न केले होते. कैलासवासी वळवी सन 1985 मध्ये तळोदा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे बुधवार दिनांक 13 नोव्हेंबर 2024 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी हरिराम आत्मारामजी वरखडे यांचा जन्म 6 जुलै 1948 रोजी गडचिरोली जिल्ह्यातील जोगी साखरा येथे झाला. त्यांचे शिक्षण मॅट्रिक पर्यंत झाले होते. कैलासवासी वरखडे यांनी सुरुवातीस जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून सेवा केली. जिल्हा परिषद शिक्षक कर्मचारी पतसंस्थेचे ते संचालक होते. शिक्षकी पेशात असताना झाडीपट्टी रंगभूमीच्या माध्यमातून त्यांनी अनेक भूमिका साकारल्या. कैलासवासी वरखडे हे सन 1990 मध्ये आरमोरी मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शनिवार दिनांक 2 नोव्हेंबर 2024 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी सीताराम भिकाजी दळवी यांचा जन्म 18 मार्च 1945 रोजी मुंबईमधील दादर येथे झाला. त्यांचे शिक्षण MSc पर्यंत झाले होते. कैलासवासी दळवी यांनी शिवसेना पक्षाचे उपविभाग प्रमुख तसेच संपर्क प्रमुख म्हणून कार्य केले होते. सन 1992 मध्ये ते बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सदस्य म्हणून निर्वाचित झाले होते. मुंबईतील अनेक सामाजिक सांस्कृतिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. कैलासवासी दळवी सन 1995 मध्ये अंधेरी पूर्व मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शनिवार दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी विजय उर्फ अप्पा दत्तात्रय साळवी यांचा जन्म 23 मार्च 1931 रोजी रत्नागिरी येथील झाडगाव येथे झाला. त्यांचे शिक्षण BA पर्यंत झाले होते. कैलासवासी साळवी यांनी रत्नागिरी नगर परिषदेचे सदस्य म्हणून उत्तम कार्य केले होते. त्यांनी रत्नागिरी विभागीय ST कामगार सेनेचे अध्यक्ष म्हणून कार्य केले होते. त्यांनी रत्नागिरी शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणूनही आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवला होता. रत्नागिरीमधील अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. कैलासवासी साळवी सन 1995 मध्ये राजापूर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे मंगळवार दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी हरिश्चंद्र देवराम चव्हाण यांचा जन्म 25 डिसेंबर 1951 रोजी नाशिक जिल्ह्यात सुरगाणा तालुक्यातील प्रतापगड येथे झाला. त्यांचे शिक्षण BA पर्यंत झाले होते. कैलासवासी चव्हाण यांनी प्रतापगड ग्रामपंचायतीचे सरपंच, नाशिक जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून कार्य केले होते. त्यांनी मालगव्हाण आदिवासी सेवा सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी महामंडळाचे संचालक म्हणून उत्तम कार्य केले होते. कैलासवासी चव्हाण सन 1995 मध्ये सुरगाणा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. ते सन 2004, 2009 व 2014 मध्ये लोकसभेवरही निर्वाचित झाले होते. संसदेच्या तसेच महाराष्ट्र विधिमंडळाच्या अनेक समित्यांवर त्यांनी कार्य केले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर 2024 रोजी दुःखद निधन झाले.
सन्मान्य सदस्यांनी स्तब्ध उभे राहून शोक प्रस्ताव संमत करावा अशी विनंती आहे. ओम शांती. सन्मान्य सदस्यांनी शोक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे. प्रस्तावाची एक प्रत व विधिमंडळाचे स्मृतिपत्र शोकाकुल कुटुंबियांकडे पाठवण्यात येईल. घोषणा करायची गरज. विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक. घोषणा संपू दे ना. सगळ्या जे कैलासवासी आमदार जे आहेत आपले, ज्यांचा आता आपण शोक प्रस्ताव इथं मांडला, त्यांना तहसीलदार, इथला पोलीस अधिकारी अशा या सन्मानाने तो आपलं ते प्रमाणपत्र आपलं विधिमंडळाचं त्यांना जावं अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या होत्या. तिथलं स्थानिक कोणी आमदार असतील आत्ताचे, त्यांच्या थ्रू ते जावं अशा पद्धतीची एक सूचना आपण दिली होती. त्याची अंमलबजावणी होत नाही असं निदर्शनास येतं. ती प्रॉपर व्हावी. आपण दिलेल्या माहिती संदर्भात योग्य कारवाई केली जाईल. अतिशय चांगली सूचना सन्माननीय नाना पटोले यांनी केली. पण अध्यक्ष महोदय, माझी एक विनंती राहील की सदर शोक प्रस्तावामध्ये कैलासवासी सीताराम भिकाजी दळवी, अंधेरी पूर्व विधानसभेचे आमदार, ते माझे सासरे होते. त्याचा उल्लेख करताना शिक्षणाबद्दल उल्लेख जरा चुकीचा झालाय, तो आपण सुधारून घ्यावा एवढंच माझं म्हणणं आहे. बाकी आपल्या सगळ्यांच्या वतीने माझ्या आणि सगळ्यांच्या श्रद्धांजली आहे. रेकॉर्डवर चुकीचं होऊ नये म्हणून माहिती मिळते. ठीक आहे, रेकॉर्ड तपासून योग्य ती सुधारणा केली जाईल. विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक, सभागृहाची बैठक संपल्यानंतर लगेच कक्ष क्रमांक 40 येथे होणार आहे. ऊपर ऑन करायला मी खालील घोषणा करतो. राज्यपालांना अशी शिफारस करण्याचे ठरले आहे की महाराष्ट्र विधानसभेचे पुढील अधिवेशन सोमवार दिनांक 16 डिसेंबर 2024 रोजी विधान भवन नागपूर येथे घेण्यात यावे. विधानसभेचे अधिवेशन संस्थगित करण्याबाबत घोषणा. सभागृहासमोरील कामकाज आता संपले आहे. राज्यपालांकडून पुढील प्रमाणे संदेश आला आहे. मी CP राधाकृष्णन, महाराष्ट्राचे राज्यपाल, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 174 खंड 2 उपखंड क द्वारे मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून याद्वारे सोमवार दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी होणाऱ्या सभागृहाच्या बैठकीच्या समाप्तीबरोबरच महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन संस्थगित करीत आहे. यानुसार विधानसभेचे अधिवेशन आता संस्थगित झाल्याचे मी जाहीर करतो.